आता बातमी राष्ट्रवादीची। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून भेटीगाठी जोरात सुरू झाल्या। काल रात्री दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। त्यानंतर आज दिलीप वळसे पाटलांनी पवारांच्या भेटीसाठी ते गेले। राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या कोणत्या हालचाली आहेत पाहूया। दोन्ही राष्ट्रवादीत गेल्या आठवड्याभरापासून बैठकांवर बैठका सुरू आहेत। रात्री सुनील तटकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि त्यानंतर दादांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटलांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत हालचाली वाढल्यात का हाही प्रश्न आहे। मात्र वळसे पाटलांनी या भेटीला गुरुपौर्णिमा आणि नियोजित बैठकीचं कारण दिलं। आजची भेट ही कुठल्याही प्रकारे राजकीय भेट नव्हती। रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात काही प्रश्नांच्या चर्चेसाठी पूर्वनियोजित बैठक होती। गुरुपौर्णिमा पण आहे। आदरणीय पवार साहेबांना फुलं देऊन त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद सुद्धा घेतले। राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारे झालेली नाही, त्यामुळं कुठल्याही राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा मला कुठलाही अधिकार नाही। गुरुमंत्र काही नसतो। काम करत राहा, लोकांसाठी काम करा, चांगलं काम करा, हाच त्यांचा नेहमीचा मंत्र आहे। राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचा मला अधिकार नाही असं सूचक वक्तव्य वळसे पाटलांनी केलं। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सहभागी होणार अशा चर्चा असताना भेटीगाठींमुळे या चर्चेला आणखी बळ मिळताना दिसतंय। गेल्या आठवड्यात 22 जुलैला बुधवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जुलैला पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल शरद पवारांना भेटले। सोमवारी 27 जुलैला तटकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले। तटकरेंच्या भेटीनंतर लगेच सुप्रिया सुळेही अमित शहांच्या भेटीला आल्या। अर्थात त्यांनी मुलगी रेवतीच्या रिसेप्शनचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं। मंगळवारी पुन्हा तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली। आता दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला आले। या भेटीगाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आहेत आणि केंद्रस्थानी भाजपचे नेते पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आहेत। दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मोदींची भेट ही विकास कामांसंदर्भात असल्याचं सांगितलंय। नवी दिल्लीत देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन विविध विकास कामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचं मार्गदर्शन घेतलं। शरद पवारांनी अमित शहांना सांगितलंय की माझे खासदार डिलिमिटेशनसाठी मतदान करतील, ते करण्यासाठी मला माझा पक्ष परत हवाय। म्हणूनच त्यांनी तटकरेंना सुद्धा दिल्लीला बोलवून घेतलं। अमित शहांची भेट झाली, मोदींची भेट झाली। त्यांना त्यांचा पूर्ण गट एकत्र हवाय, तर त्यांना त्याच्या बदल्यात 2 मंत्रिपदं महाराष्ट्रात मिळणार आहे आणि 1 सुप्रिया सुळेंना मंत्रिपद हे दिल्लीत मिळणार आहे। इथपर्यंत सगळं झालेलं आहे। भाजप त्यांना एकत्र आणून मग एनडीएत विलीन करेल असं आत्ताचं चित्र आहे, कारण त्यांना खासदार हवेत आणि ते खासदार त्यांना या डिलिमिटेशन बिलच्या आधी हवेत। सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याचा दावा अंजली दमानी यांनीही केला, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विलिनीकरण न करताच पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत सत्तेत सहभागी होऊ शकते आणि विलिनीकरणाचा संबंध नाही हे शरद पवारांनी सांगितलंय। खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा घडू लागलेल्या आहेत। त्या संदर्भात नाही, आता शरद पवार साहेबांनी म्हटलं ते अधिकृत आहे। त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाने बोलल्यानंतर त्या पक्षाबद्दल मी काही बोलणे हे काही योग्य नाही। त्यांच्या भेटीगाठी कुठल्या कारणास्तव आहेत काय माहिती नाही, परंतु परवा असं आम्हाला कळलं त्या पार्थ पवारांचा आज काहीतरी साखरपुड्याचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यासाठी निमंत्रण द्यायला हे लोक गेले होते। परंतु ठीक आहे, जर त्यांची इच्छा काय असेल तर आमचे पंतप्रधानांचं मोठं मन आहे, ते काय करू शकतात। शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संबंध हे लपून राहिलेले नाहीत। याआधी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे भाजपचेही प्रयत्न झाले, पण मोदी सरकारची 3 वर्ष शिल्लक राहिली असताना पवारांचे 8 खासदार मोदी सरकारची ताकद वाढवणार का हे दिसेलच। मात्र पवारांनी मोदींना 2 ऑक्टोबरला बारामतीत येण्याचं निमंत्रण दिल्याचीही माहिती। विद्याप्रतिष्ठानमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते व्हावं अशी पवारांची इच्छा आहे। पुण्याहून प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.